भाऊ, आज तुम्ही गोळेवाडीमध्ये प्रचारासाठी आलेला आहात, तर लोकांचा प्रतिसाद तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळतोय, काय सांगाल आपण? आज आम्ही सकाळपासून आंबे ग्रामपंचायतचा दौरा करत आहोत. प्रथम आंबेमध्ये आम्ही 10 वाजता प्रचार चालू केला. त्यानंतर वारंगवाडी या ठिकाणी आम्ही पोचलो आणि आत्ता गोळेवाडीमध्ये पोचलो आहे. गोळेवाडीमधील माता भगिनी आणि सर्व तरुण मित्रपरिवार, सर्व वडीलधारी मंडळी सर्व या ठिकाणी आमच्या स्वागतासाठी उभी आहेत. आणि आजचं चित्र जर पाहिलं तर 7 तारखेचा गुलाल आपला 100% फायनल झालेला आहे. आणि की प्रत्येक गावात आम्ही जिथं जिथं जातोय त्या ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतोय. आणि याच्या मागं जर कष्ट ज्याचे असेल तर ते मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांनी जी मावळ तालुक्यात विकासाची गंगा आणली, त्या विकासाची पावती आज आम्हाला खरोखर या गावागावात गेल्यावरती दिसत आहे. पल्लवीताईंच्या माध्यमातून पण भरपूर कामं झालेली आहेत. माळवाडीमध्ये सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून सुद्धा भरपूर कामं झालेली आहेत. जनतेने ठरवलंय, जनतेच्या मनात जे आहे ते जनता करणार आहे आणि 100% विजय आपलाच होणार आहे. काय सांगू शकता तुम्ही आजच्या तुमचं म्हणजे 2-3 गावांना तुम्ही भेट दिली, तुमचा प्रतिसाद काय म्हणतो? आज सकाळपासून आम्ही आंबी ग्रामपंचायतीमध्ये आलो आहे. आंबीमध्ये सुद्धा महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे. तसेच वारंवाडीमध्ये सुद्धा छान प्रकारे आमचं महिलांनी स्वागत केलं. आणि छोटी लहान मुलं त्यांनीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आमचं स्वागत केलेलं आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला विजयाचा कौल तिथेच दिलेला आहे. त्याचप्रमाणे गोळेवाडीमध्ये सुद्धा ज्येष्ठ असो, माझ्या माता भगिनी सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे आमचं स्वागत करून आम्हाला विजयाचा कौल दिलेला आहे. तर मी सर्वांना सांगते की येणाऱ्या 5 तारखेला सगळेजण आमच्या पाठीशी आहे. आणि बहुमताने जसं आज आमचं स्वागत केलं त्याचप्रमाणे अधिकृत मताने आम्हाला उमेदवारी त्यांनी आम्हाला घड्याळाचं चिन्ह बटन दाबून आम्हाला विजयी करायचं ठरवलेलं आहे. आणि आमचे मार्गदर्शक सुनील अण्णा शेळके तसेच आमचे कुटुंब प्रमुख माऊलीभाऊ दाभाडे यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक कामं झालेली आहे. आणि आता महिलांनी ठरवले आहे, जसं अण्णांना पाठिंबा दिला तसं या शिलेदारांना सुद्धा पाठिंबा देणार आहे. आणि 7 तारखेचा गुलाल आमचाच आहे हे ठरवले आहे. काय सांगू शकता भाऊ की हे चेहरा नवीन नाही, जुनाच आहे? चेहरा जुनाच आहे. आणि यावेळेस अण्णाचं खूप असं लोकांवर महिला माता बहिणीचं खूप प्रेम आहे. त्याच्यामुळे लाडकी बहीण ही अण्णाला साथ द्यायला आणि ती साथ दिली मी अण्णा साथ मिळणार. आज आंबेगाव ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये सुनील अण्णा शेळके यांचे 2 शिलेदार, पंचायत समितीच्या रूपाने राजूभाऊ कडले तसेच जिल्हा परिषदच्या रूपाने पल्लवीताई दाभाडे या आज आमच्या गोळेवाडी या गावामध्ये आले आहेत. तसंच जसं अण्णांना आमच्या गावाने जसा पाठिंबा दिला तसेच राजूभाऊ कडलक व पल्लवीताई दाभाडे यांना आमच्या गावांचा पाठिंबा व अधिकाधिक मताने आम्ही त्यांना निवडून देऊ असे मी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर करते. आजी, काय सांगाल? आज अण्णांचे 2 शिलेदार आपल्या गावामध्ये आलेले आहेत आणि ते तुमच्याकडे मतांची मागणी करता येणाऱ्या भविष्यामध्ये विकासासाठी काय सांगाल तुम्ही? आज हे 2 उमेदवार आमच्या गावात आलेले आहेत, तर हे आहे ना आम्ही त्यांना निवडून द्यायचं आमची ताकद आहे. अजून काय? लाडक्या बहिणीला त्यांना सगळ्या जरी त्या करणारच मग तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी त्यांना मदत करणार आहात? अच्छा. आमच्या मंदिराला त्यांनी एवढी फरशी बसून द्यावा.